सोमेश्वर रिपोर्टर, प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत। सोमेश्वर रिपोर्टर। नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता आहोत निंबूतमधील एका शेतकऱ्याच्या रानामध्ये। तसा हा भाग बघितला तर बारामतीच्या पश्चिम भागातील हा भाग ऊस बागायतदारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो। परंतु या भागातील काही शेतकरी आता ऊसाचे क्षेत्र सोडून अन्य नगदी पिकांच्याकडे वळायला लागलेले आहेत। असेच एक शेतकरी येथील निंबूतमधील अतुल काकडे या शेतकऱ्याने आपल्या 2 एकर क्षेत्रामध्ये 2 एकर मकाचं पीक घेऊन चांगला नफा कमवलेला आहे। तर त्या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया या मकाच्या पिकाविषयी ते काय सांगतात ते। नमस्कार, काय सांगताल आपण मकाचं पीक कसं घेतलं आणि मकाचं पिकामधून आपल्याला किती फायदा झाला? मक्याचं पीक मी 2 एकर शेतात लावलं। 3,500 रुपये पांडानी माझी मका गेली। त्याचे टोटल 1,40,000 रुपये मला मिळाले। एका पिकाचे 1,40,000 रुपये। अशी किती पिकं घेतली आपण? अशी 3 पिकं मी घेतली एका वर्षात। हा, एका वर्षात म्हणजे एका वर्षात मला 4,20,000 रुपये त्याचे मिळाले। आपल्या ह्या एका वर्षात मकाच्या पिकांना किती खर्च आला टोटल? म्हणजे सगळं मेहनत वगैरे धरता 1,00,000 रुपये खर्च माझा झाला। आणि आपल्याला या मक्याच्या पिकातून उत्पन्न किती मिळालं? 3,40,000 रुपये। 3,40,000। आपल्याला काय वाटतं, ऊसापेक्षा हे मकाचं पीक भारी वाटतंय का ऊसाचं क्षेत्र चांगलं वाटतंय? ऊस जायला 18 महिने ते 2 वर्ष लागायचे, म्हणजे 20 महिने लागायचे। त्याच्या हे 12 महिन्यातच 3 पिकं झाली माझी। त्याच्यामुळे हे कमी कालावधीत चांगले माझे पैसे झाले। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ऊसापेक्षा हे मकाचं पीक आपल्याला अधिकचं उत्पन्न देते? हो, अधिकचं उत्पन्न देते। आणि थोडक्यात कुठं काही हे करायचं नाही, लोक शेतकरी येऊन घेऊन जातात मका सगळी, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही। शेतकऱ्यांना काय सांगताल आपण? मक्याचं पीक हे चांगलंच आहे। हा, या शेतकऱ्याचं म्हणणं असं येते की मकाचं पीक हे ऊसापेक्षा चांगलं आहे। तुम्ही चांगलं जर मकाचं पीक आणलं तर एकरीत 3,500 रुपये पांडाने या शेतकऱ्यांनी मका विकलेली आहे। आणि ऊसाचं पीक तुमचं 12 महिने 18 महिने जाते। 18 महिन्याच्या काळानंतर जे उत्पन्न मिळतं त्यापेक्षा मकाच्या एका वर्षामध्ये 3 पिकं निघून त्यापेक्षा अधिकचं उत्पन्न मिळतंय। सोमेश्वर रिपोर्टर, मी विजय लकडे, बारामती।